हॅलो, स्टिच अँड स्टाईल विथ सुषमा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मागच्या क्लासमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं डायग्राम केलं होतं. आज आपण बाईचं डायग्राम करणार आहोत आणि नवीन शिकते वेळेस तुमच्याकडनं काय चुका होऊ शकतात यासाठी मी ज्यांना शिकवते त्यांचा व्हिडिओ केलेला आहे. त्या आज डायग्राम तयार करणार आहेत आणि कटिंग पण त्याच करणार आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. चला तर मग आपला क्लास कंटिन्यू करू. तर आता बाईचं कटिंग करायचं आहे आपल्याला. तर बाईचं कटिंग करते वेळेस आपल्याला कुठली माप लागतात ते इथे मी लिहून घेते. पहिले पूर्ण उंची आहे बाईची 5 आहे प्लस 1.5 इंच करायचं आहे. आपला बिना अस्तरचा ब्लाऊज आहे तर उंची लिहून ठेवते. 5 6.5 घ्यायचे आपल्याला आणि बाईची घडी घ्यायची आहे आणि बाईचा मुंडा. बाईचा मुंडा आपल्याला 5 इंचाची आहे म्हणून 2.5 इंच घ्यायचे आणि बाईची घडी छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे 8.5 घ्यायचे. तर इथे बघा ही जोडलेली बाजू आहे. जोडलेली बाजू आपल्या साईडला घ्यायची आहे. पूर्ण उंची घ्यायची आहे. तर मी या लाईनपासूनच मी एक लाईन करून घेते. तर इथून पूर्ण उंची 5 प्लस 1.5 इंच 6.5. त्यानंतर मुंडा खोली घ्यायची आहे. उंची लिहून ठेवते मी 6.5. मुंडा खोली मुंडा 2.5 इंच आणि छातीची जिथे मुंडा घेतलाय तिथे 2.5 इंच इथे मुंडा घेतलाय तिथे छातीची घडी घ्यायची. तर छातीची घडी आहे बघा 8.5. इथे मी खुणा करते आणि हे जॉईन करून घेते. तर इथून आपल्याला 1.5 इंचावर खुणा करायची आहे. हे सगळ्याला सेम आहे मुंड्याचा आकार देण्यासाठी. आणि इथून 8.5चा आपल्याला मध्य काढायचं आहे. तर 8.5चा मध्य येणार 4.25 बघा इथे 4.25 वरच्या साईडला खुणा करायची आहे. हा मध्य आहे, हा पण मध्य आहे. तिथून खालच्या साईडला आपल्याला मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंच खुणा करायची आहे. तिथून खालच्या साईडला 1.5 इंच खुणा करायची आहे आणि मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आज मी तुम्हाला हाताने कसा मुंड्याचा आकार द्यायचा आहे ते दाखवते. तर इथे 8.5 घेतले. तर इथे बाईच घेर आहे ना, तर यापेक्षा अर्धा इंच कमी घेऊ शकता. तर बाई घेर आहे बघा 6 प्लस 2 इंच 8 घ्यायचं आहे. तर बघा इथे 8.5 आहे आपलं. बाईची घडी लिहून ठेवते मी 8.5. आपण ही पूर्ण बाईची घडी 8.5 घेतली. त्यापेक्षा अर्धा इंच कमी करून तुम्ही इथे 8 घेऊ शकता. आणि सेम येते इथं घेर बघा 6 आहे प्लस 2 इंच केल्यावर 8 येते. तर इथे लाईन करून घ्यायची आहे. तर घेर आहे बघा आपला 8 इंच मार्जिन ॲड करू. बाईची घडी आणि बाईचा घेर जोडायचा आहे. इथे बघा कर्व शेप नसेल तुमच्याकडे तर कसा आकार द्यायचा आहे. इथून हे 1.5 इंच घ्यायचं आहे, इथून हे 1 इंच आणि असा हात घ्यायचा आहे, असा हात ठेवायचा आहे. वरच्या साईडला कर्व शेप द्यायचा आहे असा आणि हा खालच्या साईडने असा द्यायचा आहे. वरच्या साईडने द्यायचा असेल तर सेम असं उलटं करायचं आहे आणि असा देऊ शकता. तुमची बाई रेडी झाली. बाई आपली रेडी झाली आहे. तुम्हाला याचं डायग्राम करायचं आहे, त्यानंतर कटिंग करायचे. घ्या डायग्राम करून द्या आता.
2.25 आहे गळा रुंदी. इथं पण इथं किती आहे? 2.5 का? हां, रुंद पाहिजे ना गळा, म्हणून 2.5 घेतले तिथे. मारू. काटकोन करा. इथं किती? 1.25 इंच. खोल पसरट पाहिजे तर 1.25 इंच घ्यायचं, कमी पाहिजे तर मग 1 इंच घ्यायचं. असं ठेवू का? ती राऊंडवाली बाजू ठेवा आता. घ्या तसंच. आता ठेवलं नाही, आपली खुणा टच होत नाही आहे. अजून फिरवा, गोलवाली बाजू करा ह्या साईडने. हां, घ्या अजून. हां, बस. सव्वा 5 आणि 25. 5 आणि 25. 5.25 आहे. खालच्या साईडला पण करा एखादी खुणा. 5.25ची आपल्याला छातीची घडी घेण्यासाठी येईल ना. 5.25ची खुणा करा ना तिथे मध्यभागी. स्ट्रेट लाईन येण्यासाठी. 5.5 झाले ते. बरोबर. मुंडा खोली घ्या. 5.75. डॉटवर ठेव. छातीची 10. हां, छातीचा चौथा भाग आहे 8.5 प्लस 1.5 इंच केले. डीप गळा आहे म्हणून 1.5 इंच केले इथे. डीप म्हणजे मोठा आहे, खोल आहे. हां, पुढच्या भागामध्ये आपण 2 इंच प्लस करणार आहे. हे अर्धा घेतले का इथं? अर्धा इंच खुणा करा. आतल्या साईडला नाही घ्यायचं आहे आपल्याला. नाही हे इथून घेतले ना मी. त्या शोल्डरची लाईन. हां, मग तिथून पुढे येणार आहे, मागं नाही घेतले. हां, अर्धा इंच पुढे घ्या. शोल्डर पासून पुढच्या साईडला अर्धा इंच खुणा करा. इथं ना. हां, क्रॉस लाईन करा स्केलने. आता हा डीप गळा आहे म्हणून मी ते अर्धा इंच घेतले, नाहीतर आपण 1.25 इंच घेतो. ठीक आहे. आणि आतल्या साईडला जेव्हा कमी खोल असेल ना आणि शोल्डर मोठा असेल तेव्हा आतल्या साईडला घ्यायचे. हे 1.25 इंच घ्या. आता हा आपला मागचा भाग आहे आणि तो जो काटकोन केलाय ना. हां, सोडा घ्या. तिथे 2 इंच सोडून पण करू शकता कोणा, नाहीतर जेवढा येतोय कर्व शेपने तसं पण देऊ शकता. द्या. तिकडे लाईनला टच आहे ना. ठीक आहे. तो दुसरा एक काटकोन केला तिथे आपल्याला पुढच्या भागाचा कर्व शेप येणार आहे. हा मागचा भाग आहे, हा मागच्या भागाचा कर्व शेप. डाऊन करू. हां, गळ्याच्या साईडला डाऊन करायचे. गळ्याच्या साईडला ते चुकीचं पकडलंय तुम्ही. हां, इथे. बस. कंबर घेरवर लाईन करा. सेम करा 10 इंच जेवढी खाली आहे
10 इंचावर खुणा करा आधी. बरोबर. कंबर घेर आणि छातीची घडी जोडा. हे क्रॉस येईल का थोडंसं? जेव्हा आपण टक्स देणार ना त्यावेळेस ते क्रॉस होणार. आपला कंबर घेरचा चौथा भाग प्लस 2 इंच प्लस टक्स 10 इंचच येणार आहे, म्हणून ते 10 इंचच घेतले. इकडून अर्धा सोडून. हां, अर्धा इंच वरच्या साईडला घ्या. क्रॉस लाईन करा. किती वर करायची? अशी? 3.5 वर करायचे. किती घेऊ? 3 घेऊ का 3.5? 3.5 घ्या. ते आपलं टक्स येणार आहे ना तिथं, म्हणून ते द्यायचं तसं. जोडा. आता ह्या साईडने 1.5 इंच सोडायचे. कोणतं काय? इथून मी लिहिलंय ना इथे. इकडून का? 1 मिनिट हा. इथे बघा, हे आपलं 1.5 इंच अंतर आहे. हे 1.50. हे जे मार्जिन आहे ना ते इथं सोडायचं आहे. इथं लाईन केली आणि याचा मध्य काढायचा आणि टक्स घ्यायचा आहे. घ्या. इथून याचा मध्ये मध्य काढायचं आहे. 4.5. बरोबर. वरच्या साईडला पण 4.25 घ्या टक्स देण्यासाठी. स्ट्रेट वरच्या साईडला अजून एक 4.25 वर खुणा करा ना. कुठे? आडवे. इथून हे. अशी ना? खाली घ्या, थोडी खाली घ्या. बस. हा कितीचा आहे? तेवढा केला. 4चा राहू दे. 4चा घेतलाय मी. तुम्ही कितीचा घेतला? 4चाच आहे तो. अर्धा इंचाचा करायचा आहे. लाईन करून घ्या अर्धा इंचावर. तर तुमचा भाग रेडी झालाय. आता पुढचा भाग रेडी करायचा आहे. घ्या बाजूला. घ्या. ही याची किती आहे? पण 14.5 ना? 2 इंच प्लस करायचे. 13.5 प्लस 2 इंच. 15.5. 15.5 ना? घ्या. बरोबर आहे. आता इथं आपण 2.25च घेतली गळा रुंदी. मागच्या वेळेस आपण 4.5 वाली का पुढचा गळा? पुढचा गळा 6.5 आहे. बघा लिहिलेले. आणि खालच्या साईडला आपण 2.5 घेतलाय, तो रुंद केलाय थोडासा. 2.25 आहे वरच्या साईडला आणि खालच्या साईडला आहे 2.5 इंच. 2.5 इंच घ्या. तर 2.25 का घेतलंय ते, हा जो प्रिन्स कट आहे ना पसरला जाणार गळा, म्हणून त्याचा मुंड्याचा टक्स घेतला ना की काटकोन करा. पाऊण इंच राऊंड करा. शोल्डर घ्या. किती? 5.25. खालच्या साईडला खुणा करा ना अजून एक. बस. स्ट्रेट लाईन करा.
मुंडा खोली आहे 5.75 5.75. आणि सोडून द्यायची. छातीची घडी प्लस 2 इंच केले 10.5 घेतले. आधी शोल्डरची लाईन द्या. स्टेट. स्टेटस हा तो डॉट डॉट पुढे या थोडस. कोणता पुढं? हा मधला मधला बस. ते घ्या माग थांबा. तेवढंच घ्यायचं. तर किती घ्यायचं? एक पाऊण घेतले तिथे. पाऊण म्हणजे एक मध्ये 1 इंच कमी. 1 इंच कमी. 2 लाईन कमी बस. ते जास्त वाटतं. नाही तिथे करायची काही गरज नाही. 2 इंचावर पाऊण केले ना तिथं. मध्ये काढायचं मुंड्यावरती. आणि तुम्ही मुंडा कुठे आहे? मुंडा खोली जिथं घेतली ना हा तिथे मध्ये काढा. पट्टी फोल्ड करा. एक पॉइंटने आतल्या साईडला घ्यायचं आहे. देऊ का आता? द्या. बरोबर आहे. घ्या. आतल्या साईडला झालंय का टच? हां. एक पॉइंट पुढे आलंय का? बस थोडस घ्या बस. टक्स पॉइंटची खुणा करा. टक्स पॉइंट 10.5 किती मध्ये? 10.5. शोल्डर डाऊन करा. गळ्याच्या साईडला डाऊन करायचंय. बस काय एवढी? वर घ्या बस. अर्धा इंच डाऊन केले ते. नाही. ठीक आहे. हे किती घ्यायचं? 10.5 वर लाईन करा. टक्स पॉइंट वर लाईन करा ना छोटीशी मी केली तशी. टक्स तिथे हे किती 10.5 घ्यायचं ना? रुंदी आपल्याला खुणा नाही करायची एवढ्यात. फक्त लाईन मारून ठेवा. सरळ. कंबर घेर आपल्याला मोजायचं आहे तोपर्यंत नुसती लाईन करून ठेवा. काय करू आता? हे किती? हे जे हुकलूक आहे ना त्याची हुकलूक जिथे येणार ना तिथे 1.5 इंच सोडलंय मी. तिथे एक लाईन करून घ्या 1.5 इंचाची. हे का कोणतं? इथे बघा हां. इथे ही लाईन करून घ्या 1.5 इंचाची. ते हुकलूकला जाणार आहे ना म्हणून एक लाईन करून घ्या आणि तिथून आपल्याला 10वा भाग मोजायचा आहे छातीचा. बस. लाईन करून घ्या. बस बस एवढी जोडायची काही गरज नाहीये. थोडीशीच करायची. तिथून तुम्हाला छातीचा 10वा भाग टाकायचा आहे म्हणजे 3.4 येतो 34 छातीचा 10वा भाग. तर 3.5 घ्या. हां 3.5 वर पुन्हा करायची तिथून. बस ती जी लाईन आहे ना तिथून आपली पुन्हा येणार. बरोबर आहे. तिथे ते 3.5 खालच्या साईडला पण 3.5 वर पुन्हा करा. खालच्या साईडला तो जो पॉईंट आहे तिथूनच पुढे या. अजून थोडं 2 लाईन 1 लाईन पुढे या. नाही ना बरोबर आहे ना. आणि मग पाठीमागचं 1.5 इंच अंतर आहे. घ्या. स्ट्रेट लाईन करा.
स्ट्रेट लाईन डॉट कुठे आहे तुमचा? खालच्या साईडचा डॉट कुठे आहे? बरोबर ना? हा 3.5 वर होतं ना? हा का? पेपर पाव इंच सोडायचंय ना आपल्या हुकलूपसाठी. ते काय म्हणून सोडलं ना लिहिलंय. मग तिथून मोजा, सोडलंय तिथून. मग तिथूनच मोजलं ना मी. नाही, मागं कसं काय गेला? तिथूनच मोजले, हे बघा ना. तिथूनच मोजलं. खूप. हा. पलीकडचं आहे. हे ते पण बरोबर आहे. जोडा ते दोन्ही डॉट. वाकडं काय पण. तिथून मला दिसतंय पण आहे बरोबर. क्रॉस घ्यायचे अर्धा इंच आतल्या साईडला. अर्धा इंच. इकडे हो. तुमचं जास्त वाटते, कमी वाटते. तुमचं अर्धा इंचावर आहे का ते चेक करा. मेजर टेप लाईन वर येऊ देतो अर्धा इंच. बघा, घ्या लाईन जोडा. आता तुम्हाला कॉमन मापं कुठली तीच परत एकदा सांगते. वरच्या साईडला 1 इंच, इथे 1 इंच घ्यायचे. हे पण अर्धा इंच सगळ्याला सेम आहे. हे अर्धा इंच सेम आहे, हे 1 इंच सेम आहे. वरी घेऊ का आता इथून? हा. इथून? हा. आणि इथून हे 1.5 इंच सेम आहे सगळ्याला. कंबर घेते लाईन वेळेस. जोडू का मग आता? 1 मिनिट. हा, जोडली तरी चालेल. तिथे आपला आकार देते वेळेस ते लागणार आहे. आता हे साडी नव्हती मारायची का लाईन? इकडे लक्ष द्या. इथून हे 1 इंच सेम सगळ्याला सारखं आहे. इथून हे अर्ध्याला पण सेम आहे. इथून हे अर्धा इंच घ्या सेम. आणि इथून 1.5 इंचावर हे पण सेम आहे. आणि तिथून 1.5 इंच पण हे पण सेम आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. हे इथून अर्धा इंच वर घ्या. जॉईन करा. अर्धा इंच आत घेतले तिथे जॉईन करायचे. बरोबर आहे. हे घ्यायचंय का जॉईन करून? आधी आपली टक्सची खुणा करा. 1.75 आपण टक्स घेतलाय. कुठून घेतलाय? छातीचा जो 10वा भाग आहे ना, ती जी लाईन आहे स्ट्रेट लाईन तिथं. ही जी स्ट्रेट लाईन आहे ना, तिथून पुढे 1.75 खुणा करा. तो आपला टक्स आहे 34 छातीला. कुठून? इथून इकडं का? इथून ही जी स्ट्रेट लाईन आहे ना, इथून ह्या साईडला. आकार देण्यासाठी वरच्या साईडला 1.5 इंच घ्या. आकार दे बघू. हा, आधी जो 1 इंच वर घेतले ना तिथे कर्व शेप लावा. इथे बघा, थांबा. हा जो 1 इंच घेतलाय ना, इथे हा स्ट्रेट 1 इंच आहे ना, त्याला हा कर्व शेप लागला पाहिजे असं लावायचं आहे. आकार द्या. कुठून द्यायचा? आणि इथून 1 इंच अंतर राहील तिथून आकार द्या. असा? हा, इथून सुरू करा. इथून वरच्या साईडला घ्या. घ्या वर थोडं. बस बस. आता कर्व शेप उलटा लावा त्याला. असा. बस. आणि ते 1.5 इंच जे घेतले ना ते स्ट्रेट लाईन करा. हा, आणि ते 1.5 इंच घेतले ना ते स्ट्रेट लाईन करायची. ते स्ट्रेट लाईन करा. ते 1.75 आहे. 1.75 नाहीये. किती अंतर? 1.5 इंच वर घ्या. परत 1.5 काय? 1.5 इंच वरच्या साईडला घ्या.
परत आकार द्या. स्ट्रेट लाईन करा तिथे 1.5 इंच वर घेतले तिथे. कर्व शेप ठेवा. आता ठेवला होता तसंच ठेव, सेम ठेवा. जोडा. हा बरोबर आहे. आणि इथे हा जो काटकोन केलाय ना तिथून 1/2 इंचाच्या अंतरावर कर्व शेप ठेवा. आणि आकार कसा द्यायचा आहे मी सांगते. 1/2 इंच म्हणजे असा. मोजून घेऊ का? नाही, कळतो ना आपल्याला 1/2 इंच. हा असा येईल देऊ? इथून काटकोन. हा इथूनच ना? हा वर येऊ दे मुंड्यापर्यंत. त्यानंतर बघा इथे खालच्या साईडला आपल्याला 1/2 इंचाचा टक्स करायचा आहे. तर हा पण असाच द्या. पुढे दाखवते मी काय करायचंय. खूप मोठा होईल ना? नाही, बस. हा 1/2 इंचाचा. खालच्या साईडला बघा कुठे चाललाय आकार. इथे पाहिजे. ते खूप होईल ना, त्याला फिरवून असं. बस ना? घ्या जोडा. हे आलं तरी चालेल ना? हा. तर हा आकार दिला ना की इथे काय करायचं, थोडंसं नाही का हे आतल्या साईडला झुकवायचं आणि असा आकार द्यायचा. आणि हा पण नाही का आतल्या साईडला झुकवायचा. असं केला ना आकार की छान येतो. ठीक आहे. कमर मोजा. किती घ्यायची ती? घ्यायची किती कमर? चौथा भाग प्लस 2 इंच. तर आपल्याला किती घ्यायची इथे लिहिले 9.5 तयार व्हायला पाहिजे. इथून मोजायची. तुम्हाला मी सांगितलंय कशी मोजायची. आता तुम्हाला टक्स मोजायचं आहे. इथून मोजायचं आहे तुम्हाला. ही जी टक्स लाईन केली आहे ना तिथून आपला खालच्या साईडला ही लाईन मोजायची. किती आहे मोजा. आणि हां टक्स पॉईंटच्या तिथून ही जी लाईन आहे ना तिथून मोजायचं आहे. हां ही जी लाईन क्रॉसवाली. हां 5 इंच. तर इथून मेजर टेप ठेवायची. हळूहळू मोजायचं. जिथे आपल्या 5 इंच येते ना तिथं खुणा करून घ्यायची. तर मोजा. आकाराप्रमाणे ठेवायची मेजर टेप. बरोबर आहे. खुणा करा. हां आता त्यावर आपल्याला कमरेची घडी येणार आहे. कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच. तर इथून मोजायचे आपल्याला. इथून हे मोजायचे. मोजा. 9.5 यायला पाहिजे. छातीचा चौथा भाग 7 आहे प्लस 2 इंच. किती आहे ते 3.2. 3.2 पुढच्या टक्सच्या तिथं लावा. जी आपण 5 इंच खुणा केली आता. हां तिथून पुढे 9.5. 3.2 तिथे लावा. मेजर टेप फिरवा. 3.2 सोडून द्या. मेजर टेप फिरवा. उलटी लावा मेजर टेप. हे असं मोजायचं. हे बघा परत एकदा दाखवते. इकडे द्या. इकडे द्या. नाही अशी मोजायचं. इथून आपण 3.2 मोजलं. छातीचा दावा किती 3.5. हां इथून आपण 3.2 म्हणजे 3.25 इंच आहे. तर इथे आपले जे 5 आले ना तिथे 3.25 हे सोडून द्यायचं इकडे. आणि तिथून पुढे आपल्याला 9.5 वर खुणा करायची आहे. तर बघा इथे एक मिनिट परत. इथून आपल्याला 3.25 येते. 3.2 आहेत पुढे. तर ते 3.2 3.25 सोडून द्यायचे. इथे हे 5 इंच आलंय ना तिथे लावायची मेजर टेप. तिथून पुढे आपल्याला 9.5 यायला पाहिजे. आणि तिथे खुणा करायची. तुम्हाला क्रॉस लावा आणि खुणा करा. आणि इथून तुम्ही 1.5 इंच घ्यायचे वरच्या साईडला.
इथूनच मोजायचं ना आता साडे. हां करू का पुन्हा? हां क्रॉस धरा, वरच्या साईडला खुणा येणार. बस. आणि जिथं 5ची खुणा केली आहे ना 5, तिथून येणार आहे लाईन. इथून धरू का? धरा. 9.5 वर खुणा करा. बस. हाईटची जी लाईन आहे ना ती पुढे न्या आणि तिथून वरच्या साईडला 1.5 इंच खुणा करा. बस. वरच्या साईडला 1.5 इंच. त्या 1.5 इंचावर हे जे 5 जी खुणा केली आहे ते आणि 1.5 इंच जॉईन करा. असं ना? हां. इथे 1.5 इंच वाढवा छातीच्या घडीच्या तिथे. हे वरचं? हां वरच्या साईडला. हा जो टक्स होणार ना आपला ते जाणार, कट होणार आहे. इथे वाढू का? हां 1.5 इंच वाढवा. 1 मध्ये 1.5 इंच कमी. बस जॉईन करा. हां जॉईन करा. कंबर घेर आणि छातीची घडी जॉईन करा. करू का आता? बस झालेलं आहे. बस तिकडे नाही, खाली नाही का? खाली आपल्याला काय नाही पाहिजे, ते नाही पाहिजे. हे असंच कट करायचं का मग? हां. डायग्राम आपलं झालेलं आहे. कटिंग पुढच्या क्लासमध्ये करायचं आहे. क्लास कंटिन्यू करा.